जय महाराष्ट्र सर्वांना. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मुलींसाठी ज्या घरामध्ये 2 मुली असतील, अशा 2 मुलींना प्रत्येकी ₹1,01,000 असे भेटणार आहेत, ते लेक लाडकी योजनेअंतर्गत. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर आदिती तटकरे या मंत्री आहेत, महिला आणि बालकल्याण डिपार्टमेंटच्या, या डेव्हलपमेंटच्या ज्या मंत्री आहेत. ज्यांनी तुम्ही बघत असाल की जी लेक लाडकी योजना आहे, त्याच्यानंतरनं हे असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्यासाठी या असतात. ओके, इथे बघू शकता की या मंत्री आहेत. तर यांनी आता हे मंत्री आहेत महिला आणि बालकल्याण, महाराष्ट्र शासन बालविकास यांचे मंत्री आहेत. तर यांनी ट्विट मार्फत ही माहिती दिलेली आहे. यांचं ट्विटर हँडल आहे, ऑफिशियल हँडल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांसाठी ज्या हे आहेत योजना आहेत, त्याची त्यांनी काय केलं की माहिती दिलेली असते. इथे तुम्ही ट्विटर मार्फत तुम्हाला ही वेगवेगळ्या याची माहिती दिलेली असते. तर त्यांनी 3 तारखेला जे ट्विट केलं, आता बघा इथं एक असणारे, इथं नवीन ट्विट आहे त्याच्यामध्ये महिला समुपदेश केंद्र योजना असणार आहे. त्याच्यानंतर ना या सगळ्याच योजना दिलेल्या असतात. तर आपण सध्या तरी आपला व्हिडिओ जो आहे तो लेक लाडकी योजनेसाठीच फक्त काय करू की ठेवत आहोत. म्हणजे त्यासाठीच पर्टिक्युलर ठेवत आहोत. तर त्यामुळे मी फक्त तेवढीच सांगेल माहिती. तर ही लेक लाडकी आता 3 ऑक्टोबरचं ही ट्वीट आहे. इथे बघू शकता की आदिशक्ती म्हणजे आता सध्या नवरात्र सुरू आहे, तर त्याच्यामध्ये यांनी हे ट्विट केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, जन्मल्यानंतर ₹5,000 भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आता 1,01,000 त्या मुलींना भेटतील. तर मुलीच्या जन्मापासून ते शिक्षण होईपर्यंत त्यांना 5 टप्प्यामध्ये पैसे दिले जातात. जन्मल्यानंतर ₹5,000, पहिलीमध्ये गेल्यानंतर ₹6,000, 6वी गेल्यानंतर ₹7,000, 11वीत गेल्यावर ₹8,000 आणि लाभार्थीचे वय 18 वर्ष झाल्यानंतर ₹75,000 असे भेटणार आहे. तर टोटल जर बघितलं तुम्ही, तर हे 1,00,000 लाभार्थी पात्र जे आहेत ते 1,17,390 असणार आहेत. खर्च झालेला निधी आहे 17,40,00,000 झालेला आहे. आता याच्यासाठी कसा फॉर्म भरायचा आहे, ओके, कसा फॉर्म भरायचा आहे त्याची तुम्हाला माहिती आहे. आता इथं ते ट्विटमध्ये दिलेलं आहे की आदिशक्ती जागर स्त्री शक्तीचा, स्त्री म्हणजे साक्षात आदिशक्तीचे रूप म्हणून हे गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यानंतर लेक लाडकी योजना ही आलेली आहे. याच्यामध्ये जर बघा तर 18 वर्षापर्यंत काय होणार की लाभार्थी मुलींना ₹1,01,000 असा लाभ होणार आहे. आतापर्यंत 1,17,390 मुलींना याचा लाभ झाला असून त्याच्यासाठी 17,40,00,000 थेट हे आहे पैसे आहेत ते दिलेले आहेत. आता हे फॉर्म कसं भरायचं त्याची तुम्हाला माहिती देईन मी. हा फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती देईन मी. हा जो जी-आर आहे तो आहे 30 ऑक्टोबर 2023 चा जी-आर आहे. त्याच्या अंतर्गत ही जी आहे महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाचा, याच्यामध्ये काय केलं की लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. आता योजनेचं स्वरूप काय आहे, किती पैसे भेटतील, कशा-कशा स्वरूपात भेटतील याची सगळ्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे मी. तर बघा ही योजना होती आधी 2017 पासून. पहिली योजनेचं नाव होतं माझी कन्या भाग्यश्री होती. याचं सुधारित नाव जे आहे त्याच्यानंतरनं बघा ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे पण त्यावेळेस जर बघितलं तर अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन काय केलं की सदर योजना आहे ती मुलींच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना करण्यासाठी काय करू विचारात दिले होते. त्यासाठी काय करण्यात आलं होतं की बघा 2023-24च्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात येईल. पिवळी आणि केशरी रेशन कार्ड जे आहेत त्या कुटुंबातील मुलींसाठी जन्मानंतर टप्प्याटप्प्याने हे 18 वर्षापर्यंत पैसे देण्यात येणार आहेत आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना ₹75,000 रोख देण्यात येणार आहे. तर ही योजना आहे. शासन निर्णय इथे दिलेला आहे. आता बघा याचे उद्दिष्ट काय असणार आहेत लक्षात घ्या. उद्दिष्ट काय असणार आहे, त्याच्यामध्ये मुलींसाठी जन्मास प्रोत्साहन देणे, त्याच्यानंतर त्याच्यानंतर मुलीच्या शिक्षणात चालना देणे आहे, मुलींचे मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे आहे, कुपोषण कमी करणे आहे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी आहे. तर बघा याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जसं सांगितलं होतं मी, जन्मानंतर ₹5,000 भेटतील, पहिलीत पोहोचल्यानंतर 6,000 भेटतील, 7वीत पोहोचल्यानंतर 7,000 भेटतील, 11वीत पोहोचल्यानंतर 8,000 भेटतील, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला ₹75,000 भेटणार आहेत. अशी ही रक्कम असणार आहे. 1,10,000 एवढी ही रक्कम असणार आहे. आता यासाठी अटी काय आहेत, तर बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला पिवळा किंवा केशरी जे रेशन कार्ड आहे ते असेल आणि कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या 1 अथवा 2 एवढीच राहणार, म्हणजे मुली फक्त. एक आता तसे एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास त्या मुलीला लागू राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना
पहिल्या अपत्यास तिसऱ्या हप्त्यापासून तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळेस बघा, सादर करते वेळेस काय करायला लागेल की माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर पहिला हप्ता 6,000चा, दुसरा 7, पहिला 5 आहे, दुसरा 6 आहे, 7 आहे. तर तिसऱ्या हप्त्याच्या वेळेस काय करायला आहे तुम्हाला, एक कुटुंब नियोजन प्रमाणपत्र जे आहे, तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे त्याची तुम्हाला काय करायला की सर्टिफिकेट द्यावं लागेल. आणि दुसऱ्या याच्या वेळेस दुसरं जर तुम्ही हे केलं असेल तर त्यावेळेस दुसऱ्यात म्हणजे 6,000साठी तुम्हाला म्हणजे मुलगी जी आहे पहिलेला टाकायच्या वेळेस काय करायला लागेल की तुम्हाला त्यांना ते सर्टिफिकेट द्यायला लागेल. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जर आल्यास, एक मुलगा आणि एक मुलगी असेल किंवा दोन्ही मुलगी असेल तर याच योजनेचा राहणार आहे. म्हणजे जर तुम्ही असेल तर त्यांना भेटणार आहे. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर पुढची माहिती आहे, चौथा पॉइंट असा आहे की 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी एक मुलगा आहे आणि त्याच्यानंतर आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र योजना अनुदेय राहील. मात्र पित्याने परत काय करायला लागेल की ते कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील बँक राज्यात त्यांचं खाते असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कुटुंबाची रक्कम जी आहे 1 लाखापेक्षा जास्त नसावी. आता कागदपत्र कोणते लागणार आहेत, तर कागदपत्र लागणार आहे, जी लाभार्थी आहे मुलगी आहे तिचा जन्म दाखला लागणार आहे. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागेल. वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. त्याच्यामध्ये तहसीलदार सक्षम अधिकाऱ्याचा यांचा दाखला आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड हे लागणार आहे. प्रथम लाभावर ही अट शिथिल राहणार आहे. त्याच्यानंतर पालकाचे आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागेल. त्याच्यानंतर रेशन कार्ड लागेल पिवळं किंवा हे त्याची झेरॉक्स लागणार. त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीमध्ये आले त्यासाठी तुम्हाला हे मतदान ओळखपत्र लागेल मुलीचं. त्याच्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभार्थी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे. म्हणजे त्या वेळेस लागेल, स्टार्टिंगला नाही लागणार. कुटुंब नियोजन साठी काय करायला लागेल तुम्हाला, खाली सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झाला नसणे आवश्यक राहील. अविवाहित मुलगी असेल त्याचा सेल्फ डिक्लेरेशन लागणार आहे, ते खाली दिलेलं आहे. आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे बघा, तर या अर्जासाठी काय करायला लागेल की मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी व नंतर मुलीचा जन्म झाल्याचा ग्रामीण व नागरी क्षेत्रासाठी म्हणजे शहरी क्षेत्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुलींच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे काय करायचं की यासाठी फॉर्म मागायचा आहे. ओके, म्हणजे अर्ज करायचा ऍक्च्युली. तर कागदपत्रासह विहित नमुन्याचा अर्ज खाली दिलेला आहे सांगतो. आता अर्ज करायचा आहे. आता अर्ज केल्यानंतर काय करायला लागेल की तुम्हाला ही जी अर्ज जातो तो जातो आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई यांच्या स्तरावरती ह्या योजना अर्ज जात असतो. त्याच्यानंतर आता तुम्ही अर्ज भरल्यानंतर अंगण सेविकाने काय करायचं की अर्ज भरून घ्यावा. त्याच्यानंतर काय करायला लागेल की तो अर्ज संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा. म्हणजे ते काय करतील, अंगणवाडी सेविका पुढे अर्ज देतील. आता तो अर्ज मुख्य सेविकांनी सादर केलेला अन्न त्याची तपासणी केली, छाननी केली जातील आणि त्याच्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी आहे ते काय करते की अनाथ मुलीबाबत जिल्हा बाल विकास अधिकारी असतील यांची एकत्रित यादी काय करतील की जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद यांना, तसेच मुख्य मुंबई तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असतील तर नोडल अधिकारी यांच्या मान्यतेनुसार सादर करावी. आता ही पुढची प्रोसेस त्यांची आहे, आपल्याकडे काय नाही आहे. त्या प्रोसेस त्यांचं असणार आहे. ओके, त्या पुढच्या प्रोसेस त्यांचा. आपल्यासाठी जे महत्वाचं आहे ते आपण काय केलेलं आहे की केलं ते पुढे जी नुसार सांगितलेलं आहे. हे पोर्टलची जी ऑनलाईन हे जे आहे ते स्वतः करतात. हे आता इथं हे दिलेलं आहे कोणी काय काय करायचं आहे ते. अंगणवाडी सेविका म्हणजे ग्रामीण क्षेत्रात असेल तर अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका असेल हे पोर्टलवरती अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर जे छाननी करायची आहे ते संबंधित बाल विकास अधिकारी ग्रामीणसाठी असेल आणि सगळी अंतिम जी हे असेल मंजुरी देईल ते संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी असेल किंवा मुंबईच्या याच्यामध्ये नोडल अधिकारी करतील ह्या गोष्टी. आता हे अर्ज जतन करायचं, हे डिजिटल करून ठेवायचं, हे झेरॉक्स करायचे, हे अंगणवाडी सेविका यांचं काम असणार आहे. आता हे कोण कोण सदस्य राहतील याच्यामध्ये याची माहिती आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मी अर्जाकडे चालला जातो.
हा GR आहे आणि इथून अर्ज चालू होतो. मग हा फॉर्म आहे. याच्यामध्ये वैयक्तिक नाव ते आता हे कसं लिहायचं ते सांगतो मी. आता इथे तुम्हाला टिक करायचा पहिला हप्ता आहे, दुसरा हप्ता आहे, तिसरा हप्ता आहे, चौथा हप्ता आहे, पाचवा हप्ता आहे. तर पहिला हप्ता असेल तर पहिला म्हणजे जन्मले असेल तर पहिल्या हप्त्यासाठी टिक करायचं आहे. इथे परत पहिले हप्ते, दुसरे अपत्य किंवा जुळ अपत्य आहे. त्याच्यावरती बाकीच्यावरती काय करायचं तुम्हाला असं क्रॉस करायचं आहे. सपोज पहिलं अपत्य असेल, इथे बाकीच्यावरती तुम्हाला क्रॉस करायचं आहे. त्याच्यानंतर लाभार्थीचं नाव, जे मुलीचं नाव आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. ओके, आधार कार्ड नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर लाभार्थीच्या पालकांचे नाव इथे लिहायचं आहे तुम्हाला. पालकांचे नाव इथे तुम्हाला काय करायचं, पालकांचे नाव येईल, त्यांचा आधार कार्ड नंबर येईल, त्यांचा मोबाईल नंबर येईल, ईमेल आयडी येईल आणि याच्यासोबत आधार कार्डची तुम्हाला काय केलं की झेरॉक्स लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे इथे तुम्हाला पत्ता लिहायचा आहे, तुमचा जो काय पत्ता असेल. त्याच्यानंतर परत मोबाईल नंबर इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी जिवंत असलेल्या अपत्याची संख्या किती आहे ते आहे लिहायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्या अपत्ती इथे अर्ज करते, पहिल्या अपत्यासाठी, त्याच्यानंतर दुसऱ्या अपत्यासाठी, जुळ्या अपत्यासाठी, म्हणजे इथे काय करायचं टिक करायचं आहे पहिल्यासाठी असेल तर. आता याच्यामध्ये पहिल्या हप्त्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी असाल तुम्ही, आता तिसऱ्या हप्त्यासाठी पहिल्या प्रत्येक हप्त्यासाठी तुम्हाला फॉर्म करायला लागेल. तर काय करायला लागेल, कुटुंब नियोजन प्रमाणपत्र करणे आवश्यक आहे. आता इथे तुमचं आधार, बँकचं नाव लिहायचं, बँकेचं खाते नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर IFSC कोड लिहायचा आहे, शाखा कोणती आहे ती लिहायची आहे. त्याच्यानंतर कोणत्या टप्प्यासाठी फॉर्म भरला आहे तुम्ही, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, तुम्हाला इथे काय करायचं टिक करायचं आहे. आणि काय करायचं इथे तारीख लिहायची आहे आणि इथे काय करायचं की सही करायचं आहे, ठिकाण लिहायचं आहे. आणि हा फॉर्म जो आहे तो काय करायचा, का इथं कागदपत्र कोणती कोणती लागतील, तर तुम्हाला कागदपत्र ही लागणार आहेत, टोटल 9 कागदपत्र. तर हे आहेत, लाभार्थीच्या जन्माचा दाखला लागेल, त्याच्यानंतर कुटुंबाचे तुम्हाला सर्टिफिकेट लागेल, तुम्हाला उत्पन्न सर्टिफिकेट, आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहणार आहे. त्याच्यानंतर पालकाचे आधार कार्ड लागेल, त्याच्यानंतर बँकेच्या पासबुकचे पहिल्या पानाचे झेरॉक्स लागेल, त्याच्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे तुम्हाला इथं, त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र लागेल 18 वर्ष झाले असेल तरच, त्याच्यानंतर शिक्षण घेत असेल तर शाळेचा दाखला लागला. आता पहिल्या याच्या वेळेस हे गरज नसणार आहे. आणि त्याच्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. आणि शेवटच्या हप्त्यासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर लाभार्थीचे सेल्फ डिक्लेरेशन लिहायला लागेल, त्याच्यामध्ये त्याचे विवाह झाला नाही असं नमूद करणे आहे. आता हे अंगणवाडी सेविका यांनी माहिती भरायची आहे. तर ही त्या स्वतः माहिती भरतील, या सगळ्या गोष्टी चेक करतील. याच्यामध्ये अंगणवाडी सेविकाची स्वतःची माहिती येणार आहे. त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकेचं नाव येईल, अंगणवाडी सेविकेचा मोबाईल नंबर, अंगणवाडी सेविकाचे केंद्र, केंद्राचे नाव, केंद्राचा कोड, त्याच्यानंतर लाभार्थी नोंदणीची तारीख, शहराचे नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, आणि त्याच्यानंतर हे कागदपत्र कोणते कोणते लावलेले आहे, हो किंवा नाही असे इथं टिक करायचं आहे. आणि हा अर्ज इथं काय करायचा की ते स्वतः हे करून, स्वतः नाव लिहून स्वाक्षरी करून हे पुढे सबमिट करतील. तर हे पर्यवेक्षक, तर त्या पुढच्या नंतर ही पर्यवेक्षकाने भरायची माहिती आहे. तर हे पुढे पुढे फॉर्म भरून जातो हा पुढे पुढे फॉर्म भरत जातो. आणि जी ही आहे सेल्फ स्लिप असेल ती काय करते की अंगणवाडी सेविकाला ही दिली जाते. तर आशा करतो तुम्हाला मी माझी माहिती आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत, सगळ्या रिलेटिव्ह सोबत शेअर करा.